नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती पेपर म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? प्रार्थना या समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाज यांचे ते संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, परमहंस मंडळी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? परमहंस मंडळी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1849 या वर्षी परमहंस मंडळी या संस्थेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, नागरिक तत्व यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? नागरिक तत्व यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपलं 3 राहील, कलम 5 ते 11 नागरिक तत्व यांच्या संबंधीचे ते कलम आहेत। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, ब्रह्मपुत्रा या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणतं आहे? ब्रह्मपुत्रा या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मपुत्रा या नदीचे उगमस्थान हे कैलास पर्वत हिमालय या ठिकाणी ब्रह्मपुत्रा या नदीचे ते उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात आपण, कलम 3 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? कलम 3 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 3 हे राज्यांच्या सीमा व नाव बदलणे यांच्या संबंधीचे ते कलम आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात आपण, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, तेलंगणा राज्य भारतामधले ते पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये होते? तर चुनखडीचं सर्वात जास्त उत्पादन हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन होते। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, नीलगिरी बायोस्फियर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नीलगिरी बायोस्फियर रिझर्व खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? नीलगिरी बायोस्फियर रिझर्व। तर विद्यार्थी मित्रांनो, नीलगिरी म्हटलं की ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? समवर्ती सूची। तर समवर्ती सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून ती घेण्यात आलेली संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, पॅराद्वीप हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? पॅराद्वीप हे एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? पॅराद्वीप। तर विद्यार्थी मित्रांनो, पॅराद्वीप हे बंदर भारतामध्ये ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, भारतामधला सर्वात लहान रेल्वेचा विभाग खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात लहान रेल्वेचा विभाग खालीलपैकी कोणता विभाग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, उत्तर पूर्व रेल्वे हा भारतामधला सर्वात रेल्वेचा लहान विभाग आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, पश्चिम घाटाची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटर आहे? पश्चिम घाटाची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटर आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 900 ते 1200 मीटर यांच्या दरम्यान पश्चिम घाट यांची ती उंची आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात। नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीनुसार करण्यात आली होती? नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीनुसार करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड या बँकेची जी स्थापना आहे डी शिवारमण या संस्थेनुसार या समितीनुसार यांची स्थापना ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात। टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? टेहरी हे एक प्रमुख धरण आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते धरण आहे टेहरी हे धरण? तर विद्यार्थी मित्रांनो टेहरी हे धरण आहे ना ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात। जैवविविधता करार हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला करार आहे? जैवविविधता करार हा एक करार होता, खालीलपैकी कोणत्या वर्षी तो अंमलात आलेला करार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा करार सन 1992 मध्ये तो करार हा झालेला आहे। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात। बलूत हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बलूत। तर विद्यार्थी मित्रांनो बलूत हे पुस्तक दया पवार यांचं ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात। पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला कायदा आहे? पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला कायदा आहे? पिट्स इंडिया। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पिट्स इंडिया हा कायदा सन 1784 या वर्षी तो अस्तित्वात आलेला कायदा आहे। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात। हिमालयाच्या पायथ्याशी प्रामुख्याने खालीलपैकी कोणता खडक आढळतो? हिमालयाच्या पायथ्याशी प्रामुख्याने खालीलपैकी कोणता खडक आढळतो? तर विद्यार्थी मित्रांनो हिमालयाच्या पायथ्याशी रूपांतरित खडक हा प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात। हनुमान डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे? हनुमान डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे? हनुमान डोंगर। तर विद्यार्थी मित्रांनो हनुमान डोंगरचे महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते, ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण आज या ठिकाणी पाहूयात। तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता अबोल या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। अबोल या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा अबोल। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बोल का या ठिकाणी अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे? व्यवहार ज्ञान नसलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। व्यवहार ज्ञान नसलेला। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील व्यवहार शून्य या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल आपला योग्य शब्द असेल। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे। तर या ठिकाणी मन आहे खाण तशी माती या ठिकाणी जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बाप तसा बेटा या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात। वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी वाक्यप्रचार काय आहे? अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अर्धचंद्र देणे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अर्धचंद्र देणेच म्हणजेच काढून टाकणे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात। अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे? पाताळयंत्री या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। पाताळयंत्री। तर पाताळयंत्रीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 राहील अतिशय कुटील कारस्थानी। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात। मांजरपाट चिली पिल्ली हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मांजरपाट चिली पिली हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मांजरपाट आणि चिलीपिली हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ती शब्द आहेत।
प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. त्या शब्दांना विशेषण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. मित्र या शब्दाचे आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. मित्र या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. मित्र या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 असेल. मित्रत्व या ठिकाणी योग्य भाववाचक नाम असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. मी चित्रपट पाहत असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असतो हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. कांचन या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. ज्याची किंमत होऊ शकणार नाही खालीलपैकी त्याला काय म्हणतात? ज्याची किंमत होऊ शकणार नाही अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याची किंमत होऊ शकणार नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनमोल या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. अनिल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अनिल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अनिल. तर अनिल म्हणजेच वारा या ठिकाणी आपला योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. खायला काळ भुईला भार या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. खायला काळ भुईला भार या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. दाती तृण धरणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरण येणे या ठिकाणी योग्य आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. अलंकारिक शब्द कोणता आहे? उंबराचे फूल. तर उंबराचे फूल म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 अतिशय दुर्मिळ गोष्ट. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. मांजरपाट सार टेंगुल हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मांजरपाट सार आणि टेंगुल हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. तामिळ या भाषेमधून ती मराठी भाषेमध्ये आलेली शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणाचे आहेत? दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणाचे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत रामदास महाराज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. मी रस्त्याने जात असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर हे अपूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे. तर विद्यार्थी मित्रांनो चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. पंचवटी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? पंचवटी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? तर पंचवटी हा शब्द द्विगु समास या प्रकारचा तो समास आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही इंग्लिशचे प्रश्न विचारले होते. ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण थोडक्यात पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला होता. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. आपल्या ठिकाणी योग्य करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. डिक्शनरी हा एक शब्द आहे. तर डिक्शनरी या शब्दाचं आपल्याला योग्य करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. डिक्शनरी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस
टू फिलिंग इन द ब्लँक्स गिवन द सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. द डॅश डॅश ॲट द रेल्वे स्टेशन वॉज नॉट क्लिअर. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी योग्य रिकामी जागा भरायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी असेल अनाउन्समेंट. द अनाउन्समेंट ॲट द रेल्वे स्टेशन वॉज नॉट क्लिअर. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी अजून आपल्याला ओळखायचं आहे. करेक्ट स्पेलिंग. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आहे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला करेक्ट वर्बचं कोणतं करेक्ट फॉर्म आहे ते आपल्या या ठिकाणी ओळखायचं आहे. किडनी डॅश डॅश वेस्ट वॉटर फ्रॉम द बॉडी. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी एलिमिनेट या ठिकाणी आपला योग्य शब्द असेल. विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत आणि आपण ते सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.